निधी मंजूर, फलक लावले, पण रस्ता मात्र अपूर्णच. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोट्यवधीचा निधी असूनही शिवन मजलापूर रस्त्याचे काम रखडले आहे. कारंजा लाड तालुक्यातील प्रजिमा 27 ते शिवन मजलापूर या 3.820 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तब्बल 189 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कामाच्या ठिकाणी करण्यात आलेल्या अधिकृत फलकानुसार काम सुरू करण्याची तारीख होती 15 मार्च 2024, तर काम पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत 14 सप्टेंबर 2025 अशी होती. कंत्राटदार म्हणून मेसर्स GH खंडेलवाल अमरावती यांची नियुक्ती करण्यात आली असून कामाची अंमलबजावणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत करण्यात येत आहे. मात्र मुदत संपूनही रस्त्याचे काम अर्धवटच राहिल्याने या मार्गावरून जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना, रुग्णांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. धूळ, चिखल आणि खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला होता. तरीही अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नव्हती. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना सर्कल प्रमुख शरद तुमसरे आणि युवा पदाधिकारी गौरव ढोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्थानिक पदाधिकारी यांनी नागरिकांची व्यथा शरद तुमसरे यांच्याकडे मांडली. त्यानंतर तुमसरे यांनी थेट खासदारांशी संपर्क साधत संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आणि कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन प्रशासनाला जाब विचारला. या भेटीनंतर अधिकाऱ्यांनी रखडलेले काम तातडीने पूर्ण केले जाईल असे लेखी व तोंडी आश्वासन दिले आहे. कार्यकारी अभियंतामध्ये आलेलो आहोत. आमच्या गावाचा जो प्रश्न होता प्रतिमा 27 मजलापूर या रस्त्या संदर्भात आमचे जे खासदार आहे संजय देशमुख यांनी जी पाठपुरावा केला होता, काम जो पूर्ण झालेलं नव्हतं त्याबद्दल त्यांनी या डिपार्टमेंटला जे कार्यकारी अभियंता आहे त्यांना सूचना देऊन हे काम 1 ते 1.5 महिन्यात तात्काळ पूर्ण करा अशी त्यांना सूचना दिल्या आणि डिपार्टमेंटने बी आम्हाला सांगितलंय की 1-1.5 महिन्यात हे काम पूर्ण करण्यात येईल.